बस स्थानकातील पक्याची टपरी आमच्या 4-5 मित्रांचा लाईन मारण्याचा अड्डाच होता. अभ्यास करता करता कंटाळा आला की मी पण त्यांच्या आंबट चिंबट गप्पा ऐकण्यासाठी बस स्थानकात येणाऱ्या पोरी पाहण्यासाठी त्यांच्यात सामील व्हायचो. पक्याची टपरी म्हणजे असं एक माहिती केंद्र होतं जिथे गावातल्या गावाबाहेरच्या राजकारणातल्या लफड्यांच्या सगळ्या गोष्टी माहिती व्हायच्या. एके दिवशी असंच पक्याच्या टपरीत पलीकडे बसलो असताना बसमधून कोणीतरी स्त्री उतरली. तिचा चेहरा पलीकडे असल्याने मला काहीही दिसला नाही, पण तिचं पाठमोरं सौंदर्य अप्रतिम होतं. एखाद्या कलाकारानं एखाद्या साच्यातून सुंदर लावखणीची मूर्ती साकारावी, त्या साच्यातील सुंदर मूर्तीच्या आकृतीप्रमाणेच किंबहुना त्याहून सुरेख रेखीव शरीर होतं तिचं. तिच्या अशा पाठमोऱ्या सौंदर्याने मी मोहित झालो. तिचा चेहरा पाहण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात प्रगट झाली, पण ती थोड्या वेळात माझ्या नजरेआड झाली. तसं माझं मन बेचैन झालं. मित्रांना कल्टी मारून मी बसस्थानकाच्या बाहेर आलो. ती मला रिक्षात बसताना ओझरतीच दिसली. तिचा चेहरा मला काही दिसला नाही. मी पटकन गाडी काढली आणि रिक्षाचा पाठलाग करू लागलो. रिक्षाच्या बरोबरीनं जाऊन तिचा चेहरा पाहावा तर रस्ता रुंद होता, शिवाय रस्त्यात खूप गर्दी होती. रिक्षा थोडा वेळ डोळ्याआड होताच माझं मन बेचैन होत होतं. पुन्हा मी वेगाने गाडी चालून रिक्षाला गाठत होतो. रिक्षावाला पण जोरात रिक्षा पळवत होता. एखादा शिकारी जसा आपलं सावज टिपण्यासाठी तीक्ष्ण नजर ठेवतो त्याप्रमाणे मी रिक्षावरली नजर किंचितही ढळू देत नव्हतो. रिक्षा शिवाजी महाराज चौकात आला. तेवढ्यात माझा मित्र सच्चा रस्त्याच्या कडेला उभा राहिलेला दिसला. त्याच्यासाठी थांबावं तर रिक्षा डोळ्यासमोरून नाहीसा होईल आणि मग मला त्या सुंदरीचा चेहरा दिसणार नाही या विचारात मी त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं. तरी त्यानं मला बघितलंच आणि तो मला मोठ्यानं हाका मारू लागला. तेव्हा तर मी मुद्दाम वेग वाढवला. रिक्षा आता एका जागेवरच थांबला. त्या सुंदरीनं पैसे काढून रिक्षावाल्याला दिले. मी रिक्षाच्या मागेच थांबलो, पण तिचा चेहरा पलीकडे असल्यामुळे मला ती दिसू शकली नाही. ती सुंदरी आता एका बोडीतून चालू लागली. मी पण रस्त्याच्या बाजूला गाडी लावली व ती कुठं जाणार, तिचं घर कुठं आहे याबाबत माझ्या मनात कुतूहल जागं झालं. मी तिच्या मागं चालू लागलो. चालता चालता तिचं पाठमोरं सौंदर्य निहाळू लागलो. तिचं ते पाठमोरं सौंदर्य पाहून माझं मन आणखी तिच्याकडे आकृष्ट झालं. मी तिच्या पुढं जाऊन तिचा चेहरा पाहू शकलो असतो, पण मला तिचं घर माहिती करून घ्यायचं होतं, म्हणून मी तिच्या गतीनंच तिच्या मागेच चालत होतो. तेवढ्यात माझे वडील मला समोरून येताना दिसले. आता मला कुठं चाललास म्हणून विचारतील, त्यामुळं मी पटकन एका किराणा दुकानात शिरलो. सुदैवाने माझ्या वडिलांनी मला पाहिलं नव्हतं. तेवढ्या दुकानदारानं मला विचारलं, काय देऊ? काही घ्यायचं नसताना मी असेच 2 चॉकलेट घेतले. वडिलांना थोडं दूर जाऊ दिलं. पुन्हा इकडं रस्त्याकडं पाहिलं तर ती सुंदरी अदृश्य झाली होती. माझं मन बेचैन झालं. त्या रस्त्यानं मी जोरात चालू लागलो. सुदैवाने ती मला रस्त्याच्या उजव्या बोळीत शिरताना दिसली. त्यामुळे काहीतरी हरवून गवसल्यावर जसा आनंद व्हावा तसा आनंद मला त्या क्षणी झाला. तिच्या जवळ जाईपर्यंत मी चालण्याचा वेग वाढवला. तिच्या जवळ जाताच तिच्यासारख्या गतीनं थोड्या अंतरावर मी चालू लागलो. वाटेतला प्रत्येक माणूस तिला पाहत होता. त्यावरूनच तिच्या सौंदर्याचा अंदाज लागत होता. थोडं अंतर चालून गेल्यावर ती आणखी डाव्या बोळीमध्ये शिरली आणि माझ्या मनात तिच्याविषयी आणखी कुतूहल जागं झालं. कारण ती ज्या बोळीमध्ये शिरली होती ती बोळी देहविक्रय करणाऱ्या वेश्यांची होती. मनामध्ये आलं, इतकी सुंदर असणारी स्त्री या मार्गाला कशी आली असेल? ती तर त्या बोळीमध्ये शिरली होती, पण मला आज जावं असं वाटेना. जर मला कोणी इथं पाहिलं तर लोक काय म्हणतील? सगळीकडं आपली बदनामी होईल. हे विचार माझ्या मनात आले व तिचा चेहरा पाहण्याच्या कुतूहलापोटी मी इकडं तिच्याकडं पाहत तिच्या मागं चालू लागलो. तेवढ्यात मला वडिलांचा फोन आला. बहुतेक त्यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली गाडी पाहिली असावी. मी पहिल्यांदा फोन उचलला नाही. परत त्यांचा फोन आला. आता जर नाही उचलला तर घरी गेल्यावर बोलणी खावे लागतील, म्हणून मी फोन उचलला. त्यांनी एकाच दमात मला 3 प्रश्न विचारले. कुठे आहेस? फोन का उचलत नव्हतास? अन गाडी इथं रस्त्यात का लावलीस? आता तिन्ही प्रश्नांचं उत्तर काय द्यावं हे मला कळेना. तरी मी म्हटलं, मी इकडं मित्राच्या घरी आलो आहे. गाडी लावली इथूनच, जवळच मित्राचं घर आहे. तेवढ्यात वडील म्हणाले, बरं पटकन ये बरं इकडं, मला जरा महत्त्वाचं काम आहे. गाडी पाहिजे. आता काय करावे मला काही सुचेना. बरं येतो म्हणालो आणि फोन ठेवून दिला. एक मन म्हणत होतं, आपले वडील आधीच रागीट स्वभावाचे आहेत आणि आपण तर गाडी जिथे लावली तेथून बरेच अंतरावर आहोत. आपण जर लवकर नाही गेलो तर वडील चिडतील. त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे त्यांना पटकन गाडी पाहिजे आहे. त्यामुळे आपल्याला पटकन तिकडे गेलंच पाहिजे.
तर दुसरं मन म्हणत होतं, जिचा चेहरा पाहण्यासाठी आपण इतक्या लांब आलो आहोत, तो सुंदर चेहरा पाहता नाही आला तर त्या गोष्टीची रुखरुख आपल्या मनाला लागून राहील. मनाची अशी द्विधा मनस्थिती असताना काही झालं तरी तिचा चेहरा पाहूनच परत जायचं असं ठरवलं आणि मोबाईल बंद करून टाकला. मी झपाझप पावलं टाकीत तिच्याजवळ गेलो. तिचा चेहरा पाहणार तितक्यात आमच्या गल्लीतले आंबट शौकीन रम्या आणि जन्या मला समोरून येताना दिसले. तेवढ्यात मी पटकन एका खोलीत शिरलो. त्या खोलीमध्ये 10-15 सुंदर मुली गिरायकाची वाट पाहत होत्या. मला पाहताच ते छेटू लागल्या. एक दोघी जणी तर अंगाला खेटू लागल्या. मला असला कधीच अनुभव नव्हता. अशा प्रकारानं माझं हृदय जोरजोरानं धडकू लागलं. तेवढ्यात त्या दुर्दैवाने रम्या आणि जन्या त्याच खोलीत आले. त्यांनी मला पाहिलं आणि मला म्हणाले, का संदीपराव, इकडं कसा काय, वाट चुकले काय? मला काय बोलावे सुचेना. मी काही न बोलता तेथून पटकन पळ काढला. रस्त्याला आलो तर जिच्यासाठी जीवाचा आटापिटा केला ती पुन्हा अदृश्य झाल्याने मी अजून निराश झालो. पण मी तिला पाठीमागून पाहिलं होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीवरून व तिच्या लाल साडीवरून मी तिला ओळखू शकणार होतो. मी तिला पाहिल्याशिवाय परत जायचं नाही असं ठरवून तिचा शोध घेऊ लागलो. मी त्या गल्लीतल्या प्रत्येक खोलीत जाऊन तिला शोध घेऊ लागलो आणि शेवटी एका खोलीमध्ये मला ती दिसली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीवरूनच मी तिला ओळखलं. हीच ती सुंदरी जिच्यासाठी आपण एवढी धावपळ केली. माझं मन आनंदून गेलं. आता तिचा चेहरा पाहण्याची वेळ आली होती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिचा चेहरा पाहिला. क्षणभर काय करावं मला सुचेना. कारण जिचा पाठमोऱ्या सौंदर्याने मोहित होऊन मी चेहरा पाहण्यासाठी एवढी धावपळ केली ती सुंदरी नसून एक तृतीयपंथी होता. मी तात्काळ तिथून पळ काढला. त्या गर्दीतून उडून पटकन बाहेर पडावं असं वाटू लागलं. मी जोरानं पळत सुटलो. अचानक मला वडिलांची आठवण झाली. ते तिथं माझी वाट पाहत उभे आहेत. मनामध्ये एक एक विचार येऊ लागला. रम्या आणि जन्यानं आपल्याला इथं पाहिलं. ते नक्कीच आपलं नाव वडिलांना सांगणार. सगळ्या गल्लीत आपली बदनामी होणार. आपण काही केलं नसताना उगाच आपण बदनाम होणार. माझं मन माझ्यावर चिडलं होतं. फक्त एक चेहरा पाहण्यासाठी आपण आपला मित्र एवढंच काय, आपल्या वडिलांकडेही दुर्लक्ष केलं होतं. आता वडिलांना काय उत्तर द्यावं याच विचारात मी चालत होतो. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.